परभणी येथील औषध विक्रेत्यांचा लाक्षणिक संप, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री, बनावट ई-प्रिस्क्रिप्शन आणि औषध व्यवसायातील वाढत्या गैरप्रकारांमुळे सर्वसामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे। याविरोधात परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने आज 20 मे रोजी जिल्ह्यातील सर्व औषध दुकाने बंद ठेवून एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला। या आंदोलनांतर्गत असोसिएशनच्या वतीने परभणीचे जिल्हाधिकारी माननीय श्री संजय सिंह चव्हाण यांना विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात औषध विक्रेत्यांनी ऑनलाईन औषध विक्रीवर तातडीने बंदी घालण्याची मागणी केली आहे। डॉक्टरांच्या वैध सल्ल्याशिवाय आणि पडताळणीशिवाय ऑनलाईन माध्यमातून होणारी औषध विक्री व घरपोच वितरण पूर्णपणे प्रतिबंधित करावे असे यात म्हटले आहे। तसेच ऑनलाईन कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अवाजवी सवलतींमुळे स्थानिक छोट्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असून त्यावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनात परभणी जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय मंत्री, सचिव सूर्यकांत हाके, कोषाध्यक्ष पवन जंजारी, अनिल हराळ, मुन्ना घाडगे, चेतन मुंदडा यांच्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य औषध विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भारतीय केमिस्ट संघटनेने ऑनलाईन संदर्भामध्ये बंद पुकारलेला आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य संघटनेने सहभाग नोंदवला आहे। त्याच्यासोबत परभणी जिल्हा पूर्ण हा आज कडकडीत बंद आहे। हा बंद याच्यासाठी आहे की ही फार्मसी ऑनलाईन मेडिसिन्स ह्या डिस्ट्रीब्युशनमध्ये बंद व्हायला पाहिजे। कायद्यानुसार एकीकडे ऑफलाईन व्यवसायाला लायसन्स घ्यावे लागतात, स्टोरेज कंडिशन मेंटेन करावं लागते, पण ऑनलाईनमध्ये कोणत्याही प्रकारची अशी पूर्तता नाही आहे। त्याच्या माध्यमातून बोगस औषधी, त्याच्याशिवाय जे काही बॅन असलेल्या औषधी सुद्धा त्याच्यामध्ये येतात आणि त्याच्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होतो। कसं आहे की बऱ्याचशा मेडिसिन्स 2 cc ते 8 cc दरम्यान टेम्परेचर ठेवावं लागतात। इन्सुलिन सारख्या मेडिसिन्स, ह्या ज्या मेडिसिन्स आहेत ह्या रिझर्व आपल्या कोल्ड स्टोरेजमध्ये मेंटेन करून पोहोचावं लागतात। पण स्विगी आणि फ्लिपकार्ट यांच्या मार्फत येणाऱ्या, एखाद्या कोरियर मार्फत येणाऱ्या त्यांची स्टोरेज कंडिशन प्रॉपर नसते आणि त्याच्यामुळे रुग्णांना, जनतेला त्यांना त्याचा मोबदला मिळत नाही। जो पोटेन्शी पाहिजे ती पोटेन्शी मिळत नाही, त्याच्यामुळे त्यांच्या रोगाला सुद्धा धोका होऊ शकतो। त्याच्याशिवाय ज्या काही मेडिसिन्सचे जर बोगस आल्या आणि त्याचं जर हे करायचं असेल, टेस्टिंग करायचं असेल, तर पुरेसा त्या ऑनलाईनमध्ये येणाऱ्या मेडिसिनचा पुरेसा साठा नसल्यामुळे त्या टेस्टिंग सुद्धा होऊ शकत नाही। त्याच्यामुळे सुद्धा रुग्णांना त्रास, जनतेला त्रास होऊ शकतो। म्हणून आमचा हा बंद आहे। त्याच्यानंतर कोविडमध्ये एक GR काढला होता की ज्याच्यामध्ये मेडिसिन घरपोच डिलिव्हरी द्यायला पाहिजे, पण कोविड संपून आज 5 वर्ष झालेली आहे। तर GRचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं नाही आहे। तर असे GR परत घ्यायला पाहिजे। त्या GRच्या मार्फत 10वी 5वी नापास झालेले माणसं डिस्ट्रीब्युशन करत आहे। एकीकडे मेडिसिन देत असताना काउन्सिलिंग करून मेडिसिन द्या असं फार्मसी काउन्सिल म्हणते। तर हा जो काही फरक आहे, ह्या असा भेदभाव नसायला पाहिजे। मेडिसिन्स ही योग्य प्रकारची, त्याची पात्र, त्याची पोटेन्सी एकसारखी जी लिहिलेली आहे तितकी मिळावी, ह्यासाठी ऑफलाईनमध्ये जे मेडिसिन्स असतात त्याचं पूर्ण स्टोरेज कंडिशन मेंटेन असते। म्हणून ऑनलाईनला आमचा विरोध आहे आणि सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने सुद्धा निर्णय दिलेला आहे। याची अंमलबजावणी होत नाहीये, सरकार याच्यावर लक्ष देत नाही, म्हणून आमचा हात बंद आहे। आज देशभरामध्ये ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं केंद्र शासनाच्या ऑनलाईन औषधी खरेदी विक्रीच्या धोरणाच्या विरोधामध्ये देशात, राज्यात आणि जिल्ह्यामध्ये औषधी विक्रेत्यांचा 1 दिवसाचा बंद पुकारलेला आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की हा जो काही औषधी व्यवसाय चालतो तो ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940, नियम 1945 अंतर्गत चालतो। त्या कायद्यामध्ये कुठेही ऑनलाईन औषधी खरेदी विक्री करण्याची तरतूद नाही आहे आणि म्हणून बेकायदेशीर ही ऑनलाईन खरेदी विक्रीची काम या केंद्र सरकारने सुरू केलेलं आहे। त्याला उच्च न्यायालयाने सुद्धा प्रत्येक ठिकाणी स्थगिती दिलेली असताना आमची एवढीच विनंती आहे की आपण कोरोना काळामध्ये जे धोरण ठेवलं होतं की औषधी त्या कोरोनाच्या पेशंटला घरापर्यंत पोहोचती करता येतील, ते तेवढ्यापुरतं ते धोरण होतं। पण कोरोना संपून आज 4 वर्ष झाले, त्या धोरणाचा
गैरवापर कॉर्पोरेट कंपन्या डिस्काउंटच्या माध्यमातून घरपोच औषधी सेवा देण्याचं काम करत आहेत, ते धोरण हे कायद्याच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे नशेची औषधं, गर्भपाताची औषधं डॉक्टरच्या चिठ्ठीविना घरपोच मिळायला लागलीत आणि मग नशेमुळं तारुण्य हे संपुष्टात येण्याचा धोका नागरिकांमध्ये आहे. आणि तो थांबवण्यासाठी, रुग्णांचं आरोग्य जपण्यासाठी हा देशभरातला औषधी विक्रेत्यांचा बंद आहे. आणि ह्या बंदमध्ये परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं जिल्ह्याभरातली 1800 औषधी दुकानं आज बंद आहेत. कोणत्या रुग्णाला औषधी सेवा पाहिजे असेल तर त्यांनी आता RP मेडिकल कॉलेज पाथरी रोड आणि जिल्हा रुग्णालय परभणी येथेच आपली आरोग्याची सेवा करून